त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे. एका वर्षी चांगलं चाललंय, दुसऱ्या वर्षी कमी झालंय, कुठे प्रॉब्लेम झालाय, याच्या कटकट नको होता आपण त्या गोष्टी होऊ दिल्या नाही. आणि त्याच्यामुळे सातत्य ठेवण्यामुळे लोकांचा विश्वास तेवढा हळूहळू वाढत गेला. एनपीए शून्य असणं फार मोठी गोष्ट नाही आहे, म्हणजे त्याला मेहनत लागते, मोठी गोष्ट आहे. एनपीए शून्यावर आणणं, थकबाकी वाढते, कट रिकव्हरी होत नाही, ओळखीचे लोक असतात, त्रास होतो. या सगळ्या कटकटीतून आपण चांगलं काम केलं आणि एनपीए आपला शून्य राहिला. कोर बँकिंग, आपण मगाशी सुनीलचं भाषण मी ऐकत होतो, त्याचं कागद माझ्यासमोर आहे. कोर बँकिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण हळूहळू पदार्पण केलं. या शाखेत सुद्धा कोर बँकिंग काळाची गरज झाली ना. आता डिमांड ड्राफ्ट काढून 2 दिवस वाट पाहत नाही. आता डिमांड ड्राफ्ट पोचला की नाही, पैसे गेले की नाही, इकडे काढले की तिकडे जमा झाले, इतकं फास्ट झालं हल्ली. म्हणजे इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून एवढ्या गोष्टी सहज आणि सोप्या झालेल्या आहेत की लोक आता ड्राफ्ट पाडण्यासाठी वाट पाहत नाही. पासबुक पेक्षा मोबाईलचा उपयोग जास्त होतो. आता मोबाईल येतो, बँक कॅश क्रेडिटेड, मोबाईलवर एंट्री होऊन जाते. म्हणजे मोबाईलवर एंट्री येते, लोक काय बँकेत जाऊन लाईन लावायला बसलेले नाहीत. तुमचा काय व्यवहार झाला आपल्या इंटरनेटवर बसून सुद्धा आपण त्या ठिकाणी कळू शकतो की तुमचे पैसे त्या ठिकाणी जमा झाले किंवा डेबिट झाले, क्रेडिट झाले, त्याची एंट्री बँकेवर सुद्धा नोंद घेते. प्रकाशराव, असंच आपलं काम सुद्धा मार्केट कमिटीमध्ये असंच व्हावं. आता इंटरनेटवर काम हो गया, एवढं फास्ट आपण आता करायला पाहिजे. म्हणजे आता तंत्रज्ञानाचा फायदा, चिंतनकर नवीन आहेत आमचे अध्यक्ष, नवीन झाले, नोकऱ्याला सवय घ्या. त्याला लोक म्हणतात क्या बोला तुमने भाषण, नोकरी को बोल गया म्हणजे एक दो लगे तो बोल सकते, मिळला काय बोल सकते. परंतु चिंचाळकरांना सांगेन की चांगलं नवीन नाही, एखादं चांगलं करतं विरोधकात अरे क्या करायचे चिंचाळकर विरोध होते, मोर्चे निघतात, निघून काय खटलं. चांगलं काम करत ताकद मी तुमच्या मागे चिंता करू नका. गावाचं भलं करायचं असेल तर काही निर्णय कटू घ्यावे लागेल, काही चिंता करू नका तुम्ही. चांगल्या निर्णयाच्या मागे लोक उभं राहतात, मनापासून राहतात, बाकी नुचे सोडून द्या, असे जातात. 20% तर ओढत जातात नाही. 80% 90% लोकांना आनंद असेल की चांगलं काम होत आहे, तर मला वाटतं जास्त चिंता करायची गरज नाही. चांगल्या कामाकरता मी तुमच्या बरोबर चिंता करू नका. पण गावाचं काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, चांगलं गाव दिसलं पाहिजे, लोकांना दिसलं पाहिजे काहीतरी बदल झालेला आहे. लोकांना दिसलं पाहिजे या मतदारसंघात हा तालुका आल्यानंतर या मतदारसंघाचा कायापालट करत असताना लोकांचा साथ सुद्धा आवश्यक आहे. आणि हे काम करत असताना लोकांची समन्वयाने काही निर्णय घेऊन आपल्या गावाची सुधारणा आपल्याला निश्चित करता आली पाहिजे. ही मात्र मला आग्रहाची सूचना या निमित्ताने आपल्याला मुद्दाम करायची आहे. आता 2-3 गोष्टींचा उल्लेख मला मुद्दाम करायचा आहे. मगाशी प्रकाशराव म्हणले गोष्ट खरी आहे की मगाशी उद्धा देवळाजी एनओसी करता बँक जाऊन मार्केट कमिटीमध्ये गेले. तर म्हणजे 26 शाखा असलेल्या चेअरमनला जायची गरज नाही बँकेमध्ये. देवडाजींनी कसा अहंकार न ठेवता बोल चलो आपण जाएंगे बँक, तेव्हा सवय आहे कुठे जात गेले बँकेत तुमच्या एपीएमसी मध्ये. आता दिवस तसे दिवस आलेत. आता एनओसी नाही घेतले, अरे 10 वर्षानंतर माहितीच्या अधिकारामध्ये मिळतं. मग देवडाजी आहे परमिशन नाही लिहे, चलो केस करू देवडाजी. हेच काम नाही आता सध्या, हेच चालू आहे. म्हणजे चांगल्या कामाची किंमत राहिली बाजूला, देवडाजी कुठे अडकतात, की देवडाजी क्या करते फिर मिळते शाम को देखील असं करताय. ह्या ज्या भानगडी सुरू आहे ही दुर्दैवाची. पण त्यामुळे विकासाला चालना मिळायच्या ऐवजी कटकटी जास्त सगळ्या सुरू झालेल्या आहेत. जे करायचं ते नियमानुसार करायचं, ही भूमिका तुम्ही स्वीकारली, मी पण स्वीकारली. हेच कागद बघितल्याशिवाय काहीच करत नाही. लोकांना उद्योग राहिला. त्यामुळे कागद बघितल्याशिवाय वाटल्याशिवाय नियमात बसतो की नाही ते पाहिल्याशिवाय आणि दिवस काही खरं राहिलेलं नाहीये. त्यामुळे निर्णय घेत असताना सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या आनंदाची गोष्ट. त्यामुळे भोकरला ते घडणार नाही, परंतु शुभेच्छा तुम्हाला देतो. हे काम तुम्ही मनापासून करत आहात, आनंदाची गोष्ट आहे. उदाहरण सांगतो मी. जिल्हा बँक जेव्हा अडचणीमध्ये आली होतो उद्योग विभागाचा, आणि त्यावेळेस जिल्हा बँकेचा विषय मी मंत्रिमंडळात घेतला. आणि विलासराव त्यावेळेस होते मुख्यमंत्री होते. मी त्यांना सांगितलं की 2च पर्याय आपल्या समोर आहे म्हटलं. एक तर ही बँक लिक्विडेशन मध्ये काढायची किंवा या बँकेला 100 कोटी रुपये कर्ज द्यायचं. 2च गोष्टी आहेत. आणि ती खूप माझं भांडण मी घेतलं, कारण मला माहिती होतं. कारण काही गोष्टी निर्णय घेत असताना एक सोशल ऑब्जेक्टिव्ह ज्याला म्हणतो ना आपण, समाजाचं आपण काही देणं आहोत. आज जर जिल्हा बँक बंद झाली असती, शासनाने 100 कोटी रुपये दिले असते, तर 1 लाखाच्या आसपास सगळे डिपॉझिट देऊन ते सगळं इरोड झालं असतं आणि बँक लिक्विडेशन मध्ये काढून सगळे खातेदार अडचणीमध्ये आले असते. असा दुहेरी प्रसंग होता. मी म्हटलं तुम्हाला काय बँकेच्या चौकशी करा, माझी तक्रार नाही म्हटलं.
पण लोकांना त्याचा नुकसान होता कामा नये आणि म्हणून 100 कोटी रुपयाचं अनुदान हे जिल्हा बँकेचा निर्णय मी भांडून त्यावेळेस विलासरावांना घ्यावा लागला आणि नंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे 100 कोटी रुपये मला बँकेच्या आमचे कलेक्टर प्रशासक होते त्याला सांगितलं काय परिस्थिती म्हणजे साहेब आम्ही कर्ज जरी घेतलं गव्हर्नमेंट परत आम्ही फेडूच करू शकत नाही परंतु 100 कोटी रुपये म्हटलं खर्चाचं अनुदानात रूपांतर आपण करून देऊया आणि 100 कोटी जिल्हा बँकेने दिलेलं कर्ज मी त्या अनुदानामध्ये रूपांतर केलं आणि जिल्हा बँक ही मायनसमधून पॉझिटिव्ह नेट पर्यंत आणली म्हणून जिल्हा बँक आज थोडीशी व्यवस्थित चाललेली आहे आणि मधल्या काळामध्ये जिल्हाधिकारी आणि एमडी या दोघांनी मिळून ही बँक पूर्ववत आणलेली ही बँक आता पॉझिटिव्ह नेटवर्कमध्ये आहे आणि काही दिवसांमध्ये जे निर्बंध रिझर्व्ह बँकेने टाकलेले आहेत ते आता निघतील बाहेर दूर होतील त्यामुळे आता ही स्पर्धा लागलेली आहे त्या स्पर्धेमध्ये आपण होतो आणि सिमन नंतर काय झालं सीएजीने ऑडिटमध्ये काढलं शासनाने दिलेले 100 कोटी रुपये हे शासनाला नुकसान झालं त्या घरासाठी निर्णय नाही हा लोकांच्या जनहिताचा निर्णय आम्ही घेतला लोकांसमोर जात असताना मला चिंता नाही त्याच्या बाबतीमध्ये टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज 100 कोटीचा अशोक चव्हाणांचा निर्णय अरे म्हटलं 10 ब्रेकिंग न्यूज दाखवा हरकत नाही म्हटलं हा निर्णय नांदेडच्या लोकांच्या हिताचा म्हणून निर्णय मी त्यावेळेस घेतला आणि म्हणून जिल्हा बँक राहिली हे सांगणं सगळं अभिमान आहे आणि काही निर्णय धाडसाने घ्यावे लागतात आम्ही राजकारणी मंडळी आहोत ना समाजाचं आमचं काही देणं आहे लोक आमच्याकडे येतात कामासाठी निमित्ताने येतात योग्य काम असेल तर ते काम करता आलं पाहिजे आणि ते करायचं असेल तर माणसाला हिमतीने पावलं पुढे टाकावं लागतात त्याचं तपासून बसतो तर 6 महिन्याला घेतले म्हणून काही गोष्टीची निश्चित पूर्तता करता आली आणि जिल्हा बँक वाचू शकलो तर मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फायदा आज होऊ लागलेला आहे कोर बँकिंगच्या आता नवीन पंतप्रधानांनी सांगितलं कॅश फॉर सबसिडी डायरेक्ट पेमेंट सबसिडीज चांगली गोष्ट आहे अतिशय एक अभिनव आणि नवीन उपक्रम पंतप्रधान हाती घेतलेला आहे की आज सिलेंडरची सबसिडी सुद्धा मधल्यामध्ये काही भानगडी होता खालच्या मधल्या माणसाने न उचलावी म्हणून जो सिलेंडर घेईल डायरेक्ट सबसिडी त्याची जमा होणार त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट मधल्या माणसाला मध्यस्थीची दलालाची गरज नाही डायरेक्ट पैसे जमा होतात सबसिडीची बँकेमध्ये डायरेक्ट संजय गांधी निराधारची योजनेचे पैसे आज गावात बँकेचा माणूस जातो तुमचं तिकडे अंगठा तिकडे मशीनवर ठेवला की तुमचं तिकडे पावती निघते आणि पावतीने कॅश डायरेक्ट तुम्हाला तिकडे देता येते डॉक्टर मनमोहन सिंगांनी एक आधुनिक प्रणालीचा वापर करून बँकेच्या माध्यमातून ही सेवा आता लोकांसमोर उपलब्ध होत आहे तर फायदा निश्चित आपला झाला पाहिजे विशेषतः ग्रामीण भागामध्ये मी तर म्हणेन की तुम्ही आता उतरला आहात त्या सगळ्या क्षेत्रामध्ये चालू आहात कोर बँकेवर जात आहात माझी अपेक्षा आपल्याकडून आहे की सरकारच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजना आपल्या बँकेच्या माध्यमातून 7 शाखा झाल्यात भोकर शहरामध्ये मी तर म्हणेन की लोकांना सर्व्हिस अधिक चांगली देता आली पाहिजे स्पर्धा असलीच पाहिजे ना 7 काय 10 होऊ द्या स्पर्धा असली पाहिजे आणि त्या स्पर्धेचा फायदा सामान्य माणसाला उत्तम सेवा देण्यामध्ये आपण घेता आला पाहिजे तर स्पर्धा नाही तर मग कोणी मग माणसांना असली पाहिजे की स्पर्धेशिवाय पर्याय नाही आणि स्पर्धेमध्ये उतरण्याची तयारी आता आपण नवीन जोमाचे अध्यक्ष आता निवडून आलेले आहेत सुनील देवडा आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत स्पर्धेमध्ये या आजच्या या कोर बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये जे वातावरण आज स्पर्धेचं आहे ते स्पर्धेचं वातावरण आपण स्वीकारा आणि त्या वातावरणामध्ये आपली आगेकूच राहिली पाहिजे इतरांपेक्षा एक पाऊल पुढे आपली बँक असली पाहिजे तरच तुमचा टिकाव या सगळ्या स्पर्धात्मक पद्धतीमध्ये राहील नाहीतर मग आपण रुटीन बँकिंगमध्ये राहिला तर ठीक आहे एक नाही 100 शाखा निघतात त्याचा उपयोग काय होत नाही आणि म्हणून अधिक सेवा तत्पर सेवा लोक उपयोगी सेवा आणि लोकांपर्यंत थेट बँकिंग या गोष्टी जर आता ही प्रणाली जर पाळता आली तर मला खात्री आहे की आपल्याला दुसरीकडे डिपॉझिट मागण्याची गरज पडणार नाही तर काय मारत नाही कोणी आता कोणी मारत नाही जेवढ्या लोकांनी टाळ्या मारल्या तेवढ्या लोकांनी जर पैसे दिले 5 कोटी रुपये काही मोठी भोकशी मोठी गोष्ट आहे पैसा आहे असा अर्थ की बँकिंग क्षेत्र अजून विशेषतः सरकारी क्षेत्राच्या बँकेच्या बाबतीमध्ये धाकधूक मनामध्ये अजून आहे बँका बंद धड पुढे बंद होते कुठे जिल्हा बँक बंद होते कुठे मराठवाड्याचा 8 पैकी लोकांची परिस्थिती अजूनही थोडीशी धाकधुकीची आहे त्यामुळे लोकांचे विश्वास आपण निश्चित कमावणार त्याची अपेक्षा मी करतो देवडाजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी आणि देवडाजी पहिल्याप्रमाणेच आता सुनीलने घेतल्यामुळे ती काही जास्ती बँकेची पाहायची गरज नाही आमच्या क्षेत्रामध्ये बँकिंग नाही राजकीय क्षेत्रामध्ये जरा कोणाला वेळ काढा झाला बरं आवश्यकता आहे तुमची पुढची तुम्ही जर फिरायला लागलात तुम्हाला घेऊन आम्ही मराठवाड्यात दौरा करू बँक पाहत भाषण तुम्ही करत म्हणजे ते चांगलं राहील तुमचा सहवास हा निश्चितच स्फूर्ती देणारा एक चव्हाण साहेबांचे जुने दिवस आठवून करून देणारा असा तुमचा सहवास आमचा नेहमी राहिलेला आहे आणि म्हणून तुमच्या प्रकृतीविषयी मनपूर्वक शुभेच्छा देतो नवीन बँक ही माझ्या मतदारसंघात भोकरमध्ये सुरू होत असताना
नवीन बँकेला सुद्धा मला शुभेच्छा देतो. अधिकारी डिपॉझिट लोकांनी द्यावं असं आव्हान मी या ठिकाणी करतो. आपली रजा घेतो. जय